या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवल्यातील कापसे पैठणीचे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम म्हणजेच कापसे रेमंड। सर्व नामांकित ब्रँडचे शर्ट, पॅन्ट, शर्टिंग आता एकाच ठिकाणी। लग्नसराई निमित्त डिझायनर शेरवानी, जोधपुरी, सूट, कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन, तेही योग्य दरात उपलब्ध। सोबत टेलरिंगची सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या कापसे रेमंड, कापसे पैठणी शेजारी काळामाती रोड, येवला। महिला व बालकल्याण सभापती शीतल शिंदे यांच्या पुढाकाराने महिला मेळावा उत्साहात संपन्न। येवला नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून गौरव करण्यात आला। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यावेळी डॉक्टर शेफाली भुजबळ, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती उषाताई शिंदे, डॉक्टर कविता दराडे, येवला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर, शारदा अहिरे, कल्पना तेलोरे, पुष्पा अहिरे, वंदना गांगुर्डे, मनीषा गांगुडे, वैशाली जाधव, अर्चना खैरनार, मनीषा वागचौरे, श्वेता पाठक, सुधा कोकाटे यांच्यासह अन्य 40 कर्तृत्ववान महिलांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा तसेच आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार महिला व बालकल्याण समितीच्या सभापती तथा शिंदे गटाच्या नगरसेविका प्राध्यापक सौ शीतल प्रशांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच सन्माननीय नगराध्यक्षांचा सत्कार प्रशांत उत्तमराव शिंदे यांनी केला। यावेळी आपल्या मनोगतात प्राध्यापक सौ शीतल प्रशांत शिंदे यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी शासन व महिला बालकल्याण समिती अंतर्गत विविध योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले। महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शिलाई मशीन वाटप, बचत गटांना प्रोत्साहन, स्वयंरोजगार मार्गदर्शन, कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांनी माहिती तसेच त्यांना उपस्थित महिलांनी दिली। महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहन त्यांनी केले। महिलांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, महिलांमध्ये एकात्मता निर्माण व्हावी आणि समाजात महिलांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप बोडरे, सुषमा विखे मॅडम तसेच आनंद मेहरे सर यांनी विशेष मेहनत घेतली। शिंदे गटाच्या नगरसेविका तथा सभापती प्राध्यापक सौ शीतल प्रशांत शिंदे यांनी संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करून दाखवल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली। तसेच सर्व सन्माननीय नगरसेविका व नगरसेवक यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। काल आयोजित करण्यात आलेला महिला मेळावा कार्यक्रम अतिशय उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य व मेहनत घेतल्याबद्दल संदीप भाऊ, सुषमा विखे मॅडम, पारुलताई, महेश भाऊ, आनंद मेहरे सर, आदरणीय तुषार आहेर तसेच सन्माननीय नगराध्यक्ष राजू भाऊ यांचे प्राध्यापक सौ शीतल प्रशांत शिंदे यांनी मनपूर्वक आभार मानले। आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम भव्य व संस्मरणीय ठरला। कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी आपण घेतलेल्या परिश्रमांबद्दल मी आपली सदैव ऋणी राहील अशा भावना प्राध्यापक सौ शीतल प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केल्या। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। शिकलेली आई घरादाराला पुढे नेईल त्या उक्त्या सार्थक ठरताना दिसताय। आज असं कोणतंच क्षेत्र नाही की जिथे महिला पोहोचलेली नाही। प्रत्येक क्षेत्रात गरुड झेप तिने घेतलेली आहे, उंच बरारी ती घेत आहे। राजकीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, विज्ञान, क्रीडा प्रत्येक क्षेत्रात तिने आपली क्षमता सिद्ध केलेली आहे। आयोजित केलेला आहे येवला नगर परिषद महिला व बालकल्याण विभाग, शिंदेताई आणि राष्ट्रीय उपजीवक अभियान यांच्या सौजन्याने आपण हा आज छानसा कार्यक्रम इकडे आयोजित केलेला आहे। आज उपस्थिती ज्यांची लाभली आहे ते डॉक्टर कविता दराडे, शिंदेताई आणि बाकीच्या या नगर परिषदेच्या निवडून आलेल्या सेविका म्हणून मी म्हणू शकेन। आज ज्यावेळेस आपण भाषणं ऐकली सगळ्यांनी आणि सगळ्यांची भाषणं जी झाली ती फक्त एवढंच झालं आहे की बाबा आपल्याला कुठेतरी स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःचं जीवन सुधारणं आणि आपल्याला ज्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात त्या कशा आपण घ्यायच्या आणि कशा पुढे जायच्या त्याच्यासाठी साथ तर लाभलेलीच असते, एकमेकांची घरच्यांची साथ लाभलेली असते आणि स्वतःचं आयुष्य सुधारायचं असेल तर स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे। शीतलताई शिंदे आणि माझ्या सर्व मैत्रिणींनो, आज आपण होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे जमलो आहोत। सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानते की त्यांनी मला इथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित केलं। होम मिनिस्टर हा शब्द घराघरात
पोहोचवला तो टेलिव्हिजनच्या माध्यमातून आदेश बांदेकरांनी, आणि येवल्यात हा शब्द घराघरात पोहोचवला तो कुणाल भाऊंनी. 4 वर्षापूर्वी कुणाल भाऊंनी आपले संदीप जाधव यांच्यासोबत पहिल्यांदा होम मिनिस्टरचा कार्यक्रम केला. कार्यक्रमाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर 2-2.5 वर्षात आपण 10 पेक्षा जास्त होम मिनिस्टरचे कार्यक्रम केले. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आणि या कार्यक्रमाची लोकप्रियता बऱ्यापैकी वाढली. संदीप जाधव पर्यंत येवले शहरामध्ये या महिलांच्यासाठी एखादा चांगला मोठा प्रोजेक्ट आपण आणू शकता. कारण आपण सत्तेत असलं तर माणसाला काही करता येतं. मी तुम्हाला दोघींना हीच विनंती करते की आमच्या समोर बसलेल्या ज्या महिला आहेत यांच्यासाठी काहीतरी आपण या ठिकाणी उद्योग आणावा. मी काही जास्त बोलणार नाही. फूल आहे भ्रमरासाठी, गीत आहे स्वरासाठी, जीवन आहे जगण्यासाठी. आणि आजचा येवल्याचा कार्यक्रम नगरपालिकेने आमच्या महिलांसाठी. बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा. साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला.